श्री स्वामी समर्थ. बखर भाग 14. शूद्र स्त्रीस पुत्रप्राप्ती. मंगळवेढ्यास एक 60 वर्षांचा शूद्र होता. त्याची बायको 52 वर्षांची होती. तिला संतान नसल्याकारणाने ती फार कष्टी असे. बाई पतिव्रता असून फार भाविक होती. एकदा बसाप्पा तेल्याची आणि तिची गाठ पडली. महाराजांची विचित्र लीला त्याने बाईंना सांगितली आणि उपदेश केला की तू स्वामींची भक्ती करीत जा. नित्य दर्शन घेतल्याशिवाय भोजन करू नको, म्हणजे श्रींच्या कृपेने तुझा मनोरथ पूर्ण होईल. त्या दिवसापासून बाईनं तसा नेम धरला. जिथे समर्थ असतील तिथे जाऊन ती दर्शन घेत असे आणि त्यानंतर भोजन करीत असे. याप्रमाणे 2 वर्ष तिने केलं. पुढे एकेवेळी बाई दर्शनासाठी आली असता तिची सप्रेम भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले आणि हास्य करून तिला म्हणाले, त्या पलीकडच्या वृक्षाचा चीक काढून साखरेतून खा, म्हणजे तुझं मनोरथ पूर्ण होईल. बाई वृक्षाजवळ जाऊन पाहते तो शिरसाचा वृक्ष होता. पांढरा शुभ्र चीक त्यास आला होता. तो काढून घेऊन श्रींच्या आज्ञेप्रमाणे त्यात साखर घालून बाईनं खाल्ला. दयाघनाच्या कृपेमुळे बाई गर्भवती होऊन तिला सुलक्षणी पुत्र झाला. श्रींच्या चरणांवर पुत्राला घालून ते पतिपत्नी आनंदाने राहू लागले. श्री स्वामी समर्थ.